मिडल क्लास लोकांचं एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून अमीर होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. लास्ट 5 इयरमध्ये म्युच्युअल फंडमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट झाली, पण काही खास रिटर्न नाही. आपण एक एक्झाम्पल लिहू हे समजण्यासाठी. जर तुम्ही ₹10,000 पर मंथ इन्व्हेस्टमेंट केले 20 वर्षासाठी आणि ते पण 12% इंटरेस्ट भेटलं तुम्हाला म्युच्युअल फंडकडून, तर तुमचा 20 वर्षानंतर कॉर्पस होईल लगभग 1 करोडाचा. भाई मजा आ गया, 20 वर्षानंतर 1 करोडचा कॉर्पस. पण तुम्ही यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर मिस केला, तो म्हणजे इन्फ्लेशन. म्हणजे तुमची जी आता 1 करोड आहे ते 20 वर्षानंतर सुद्धा 1 करोड राहणार नाही. त्याची व्हॅल्यू जर तुम्ही 6% जर इन्फ्लेशन पकडलं, तर त्याची व्हॅल्यू फक्त 21 लाख एवढीच राहील. म्हणजे तुम्ही नंबरने तर करोडपती व्हाल, पण व्हॅल्यूने मात्र तुम्ही लखपतीच राहाल. बट आय हॅव अ सजेशन फॉर यू. जर तू फंडा यूज केला, तर तुम्ही सुद्धा करोडपती बनू शकता. तर बघा, तुम्ही जे एस-आय-पी करता, त्यामध्ये तुम्ही 15% हर वर्षी इन्क्रीज करा. म्हणजे फक्त तुम्ही एस-आय-पी नाही, तर स्टेप अप एस-आय-पी करा. जर समजा तुम्ही ₹10,000 पर मंथनी जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर पुढच्या वर्षी तेच तुम्ही 15% वाढवा, म्हणजे 11,500. आणि तेच असेच 15% हर वर्षी वाढत जाईल. होऊ शकते की तुमची इन्फ्लेशन वाढत आहे, तर तुमची इन्कम सुद्धा वाढत असेल, तर हे तुम्हाला स्टेप अप एस-आय-पी करायला सुद्धा सोपं जाईल. आता याने काय होईल, जे तुमचा कॉर्पस 20 वर्षामध्ये 1 करोड व्हायचा होता, तो आता 3 करोडवर जाईल. म्हणजे लगभग 3 गुणा जास्त होईल. म्हणूनच एस-आय-पी नाही, तर स्टेप अप एस-आय-पी करा. आणि असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.